दोन्ही मान्यवरांचं या सभागृहामध्ये आगमन झालेलं आहे। सर्वप्रथम मान्यवरांचं मी सर्व उपस्थितांच्या वतीने शब्द सोमनांनी मनपूर्वक स्वागत करू सदर कार्यक्रमास आपण काही क्षणामध्येच प्रारंभ करतो आहोत। ज्या विद्यार्थ्यांनी ज्या गुणवंतांनी विविध क्षेत्रामध्ये आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठ करून यश प्राप्ती केली अशा सर्व गुणवंतांचा यथोचित सन्मान करणं, त्यांच्या पाठीवरती कौतुकाची भाग आपटाकणं हे दैनिक स्वाभिमानी छावाचे एक सामाजिक कर्तव्य समजून या कार्यक्रमास आपण काही क्षणामध्ये या ठिकाणी प्रारंभ करतो आहोत। या मान्यवरांच्या समवेत उपस्थित सर्व उपस्थितांचं पत्रकार मित्रांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। या वृत्तपत्र समूहाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी विचार मंचावरती उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या आध्यात्मिक आणि सांप्रदायिक कार्याने या महाराष्ट्राच्या संत भूमीला एक निश्चित स्वरूपाचा आकार देणारे हरिभक्त परायणकार सुधाकर महाराज इंगळे, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्त परायणकार भागवत महाराज चवळे, त्याचबरोबर विचार मंचावरती आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी उपस्थित झालेल्या मंगळवेढा तालुक्याच्या शहर व ग्रामीण भागामध्ये कायदा आणि सुव्यवस्था यांचं संतुलन साधून सामाजिक कायदे अबाधित ठेवणाऱ्या या मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपविभागीय अधिकारी सन्माननीय श्रीमती राजश्री पाटील मॅडम, त्याचबरोबर मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे विद्यमान चेअरमन ज्यांच्या नावाशिवाय पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये संघटनांची व्याख्याच पूर्ण होऊ शकत नाही असे युवकांचे युवक सम्राट सन्माननीय सिद्धेश्वर अवतडे, त्याचबरोबर मंगळवेढा नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय प्रवीण चंकी खवतोडे, त्याचबरोबर लायन्स क्लब ऑफ महाराष्ट्राचे माजी संस्थापक अध्यक्ष सन्माननीय शिवाजीराव पवार, नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती सन्माननीय भगवान साहेब या सर्व, त्याचबरोबर रतनचंद शहा सहकारी बँक मर्यादित मंगळवेढा या बँकेचे विद्यमान व्हाईस चेअरमन आपले सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय रामचंद्रजी दाजी जगताप या सर्व मान्यवरांचं, त्याचबरोबर विचार मंचाच्या समोर उपस्थित सर्व उपस्थितांचं, सर्व पत्रकार मित्रांचं, सर्व गुणवंतांचं, सत्कार मूर्तींचं, बंधू भगिनींचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी मुद्दामून आवर्जून उपस्थित असलेले मंगळवेढा नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सन्माननीय अजितप्पा जगताप, श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान मिस्टर संचालक आमचे मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर प्रमोद कुमारजी मामाने या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवड करण्यासाठी आमचे मित्र, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले वारकरी मंडळाचे सर्व सदस्य या सर्वांचं मी सर्वप्रथम शब्द सोमनांनी मनपूर्वक स्वागत करतो। त्याचबरोबर सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षण सोसायटीचे नूतन चेअरमन ज्येष्ठ शिक्षक नेते सन्माननीय संजयजी चेळेकर गुरुजी या सर्वांचं स्वागत करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवड करण्यासाठी मी आमचे मित्र महेशजी वठारे यांना विनंती करतो की सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष निवड आपण या ठिकाणी करावी। समारोप या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आंबेडकर रोड आजरेकर प्रमुख श्री क्षेत्र पंढरपूर उपाध्यक्ष समस्त वारकरी पडकरी दिंडी समाज संघटना उपाध्यक्ष अखिल भाविक वारकरी मंडळाचे उपाध्यक्ष माननीय भागवत महाराज चौरे यांनी स्वीकारावी अशी मी विनंती करतो। धन्यवाद। सदर अध्यक्ष निवडीस दैनिक स्वाभिमानी छावाचे उपसंपादक सन्माननीय विजयजी बगरे हे अनुमोदन देतील। आताच आमचे परमित्र महेश वठारे यांनी मांडलेल्या अध्यक्ष सूचनेस माझे पूर्ण अनुमोदन देत पुढील कार्यक्रमास सुरुवात करावी। छावा या वृत्तपत्र समूहाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त नेमकी कार्यक्रमाची पार्श्वभूमी काय, हा कार्यक्रम कोणत्या कारणास्तव होऊ घातलाय, या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी मुख्याध्यापक सन्माननीय राजेंद्र कुमार जाधव सरांना विनंती करतो की सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण या ठिकाणी करावं। आजच्या दैनिक स्वाभिमानी छावा च्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। बघता बघता स्वाभिमानी छावा या दैनिकाला 4 वर्ष पूर्ण झाली आणि 5व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय आणि हा 5वा वर्धापन दिन सोहळा आपण आपल्या सर्वांच्या साक्षीनं माननीय हरबप्प सुधाकर महाराज इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष हरबप्प भागवत महाराज चौरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होतोय। या कार्यक्रमासाठी उपस्थित
व्यासपीठावर उपस्थित मंगळवेढा सांगोला तालुक्याच्या पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील मॅडम, त्याचबरोबर रतनचंद्र शहा बँकेचे वाईस चेअरमन रामभाऊजी जगताप, लायन्स क्लबचे संस्थापक मान्य शिवाजीराव पवार, व्यासपीठावर उपस्थित सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सोसायटीचे नूतन चेअरमन संजय चरेकर, माजी उपसभापती नगरपालिका शिक्षण मंडळाचे हिरालालजी बागवाड, खरेदी विक्री संघाचे चेअरमन माननीय सिद्धेश्वरजी अवताडे, नगरसेवक चंदीप होतोडे, संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी चेअरमन माननीय प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सर, विद्याविकास मंडळ मंडळाचे सन्माननीय सचिव रवींद्र जोशी आणि सोलापूर जिल्हा नियोजन मंडळाचे सन्माननीय सदस्य अजित जगताप, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातले सर्व सदस्य, ज्या गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत, ते सर्व गुणवंत विद्यार्थी विद्यार्थी आणि त्याचबरोबर त्यांचे पालक आणि स्वाभिमानी छावावरती प्रेम करणारे जे मित्र आहेत, हितचिंतक आहेत, या सर्वांचं या कार्यक्रम प्रसंगी मी मनपूर्वक स्वागत करतोय की दैनिक दामाजी एक्सप्रेस नंतर दैनिक स्वाभिमानी छावाची निर्मिती झाली आणि बघता बघता 4 वर्षाचा टप्पा पूर्ण झाला. 5व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय. हे लोकशाहीच्या माध्यमातील एक सर्वात मोठं साधन म्हणून वृत्तपत्राकडे पाहिलं जातं आणि ही वृत्तपत्राची लेखणी अनेक वर्षांपासून या देशामध्ये जगामध्ये कार्य करते. आपल्या सर्वांनाच परिचित आहे की जगामध्ये जेवढ्या काही क्रांती झाल्या, जगामध्ये काही जेवढे देश स्वतंत्र झाले किंवा जे काही अनेक मोठ्या घटना घडल्या, या सर्वांच्या पाठीमागं जे माध्यम आहे, जे लेखणी आहे, जे वृत्तपत्र आहे, या वृत्तपत्रांनी हे सर्व साध्य केलं आणि म्हणून हजारो वर्षापासून लेखणीला महत्त्व आहे. आज माध्यमं बदलली, या वृत्तपत्रांच्या बरोबर अनेक माध्यमं, प्रसिद्धी माध्यमं उदयास आली आणि ते अतिशय जलद गतीनं काम करताना आपण पाहतोय ते इंटरनेटच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून. पण तरी सुद्धा वृत्तपत्रांचं महत्त्व कमी झालेलं नाही हे आपल्याला वारंवार दिसतं. मनोरंजनाची किंवा माहितीची अनेक साधनं आपल्याकडे उपलब्ध आहेत, पण तरी सुद्धा सकाळी उठल्यानंतर चहा घेत असताना वृत्तपत्रांची आठवण होते किंवा दारात आलेला पेपर आपण आवर्जून वाचतो आणि संपूर्ण जगाच्या घडामोडी आपण यामध्ये अगदी आनंदाने वाचत असतो. आणि म्हणून कितीही वर्ष झाली तर हे माध्यम कमी होणार नाही, उत्तरोत्तर याच्यामध्ये वाढच होते पण कमी नाही. आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी आवर्जून एक उल्लेख करावा लागेल की या ठिकाणी वारकरी संप्रदायातली तज्ञ मंडळी व्यासपीठावर उपस्थित आहेत, कार्यक्रमाला उपस्थित मंडळी आहेत. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून हजारो वर्षापासून की जे विचार या वृत्तपत्रांनी समाजापुढे ठेवलं, समाज घडवण्याचं काम केलं, तेच काम वारकरी संप्रदायामध्ये अनेक प्रवचनातून, अनेक कीर्तनातून, या संप्रदायातून हजारो वर्षापासून ही परंपरा चालू आहे आणि आजही ते काम करतायत. हे प्रसिद्धीच्या माध्यमात हे मंडळी कुठं पुढे येत नाही, पण तरी सुद्धा अहोरात्र काम त्यांचं चालू आहे. अशा महान व्यक्तींच्या हस्ते आज हा कार्यक्रम सोहळा या ठिकाणी पार पडतोय. लेखणीबद्दल अधिक आपल्याला जास्त सांगणं उचित ठरणार नाही, परंतु या शहराच्या, या तालुक्याच्या विकासामध्ये या वृत्तपत्राने अतिशय मोठी जबाबदारी पार पडली की नुसतंच हा व्यवसाय, हा नफा मिळवणं किंवा फायदा मिळवणं हा त्याचा मुख्य उद्देश नाही, तर या समाजातल्या, या तालुक्यातल्या आमच्या वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत, या समस्या निर्भीडपणे समाजासमोर मांडण्याचं काम या वृत्तपत्राच्या माध्यमातून आमचे पत्रकार मंडळी करतायत, करत राहणार आहेत आणि हे निर्भीडपणे करतायत. समाजाचं दर्पण म्हणून वृत्तपत्राकडे पाहिलं जातं आणि हे काम आमचे दैनिक स्वाभिमानी छावाचे संपादक ज्ञानेश्वर घवेमौली हे वारकरी संप्रदायाचे काम करतात आणि त्याचबरोबर या वृत्तपत्र व्यवसायाचे काम मोठ्या प्रमाणात करतात. उपसंपादक महेश वठारे आणि आमचे वेगवेगळे तालुका प्रतिनिधी या सर्वांच्या सहकार्यातून आणि या वृत्तपत्राचे जे देणगीदार आहेत, जे हितचिंतक आहेत, जाहिरातदार आहेत, या सर्वांच्या माध्यमातून हा सर्व प्रवास आपल्या समोर घडतोय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या कार्यक्रम प्रसंगी मनपूर्वक स्वागत करतोय आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक इथं थांबवतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या टोकदार शब्दांनी समाजातील अगदी शेवटच्या घटकापर्यंत
पोहोचवून विकासाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आणि उल्लेखनीय योगदान देणारा दैनिक स्वाभिमानी छावा या स्वाभिमानी छावाच्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी नुकतेच ज्यांचं आगमन झालं ते धनश्री परिवाराचे संस्थापक सन्माननीय गुरुवर्य प्राध्यापक शिवाजीराव काळुंके सर आपले या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आणि उपस्थित सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी विनंती करतो की ज्यांनी पत्रकारितेचा पाया या भारत देशामध्ये घातला असे बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन आपण आपल्या शुभास्ते या ठिकाणी करावं अशी सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी विनंती करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले संत साहित्य अभ्यासक आमचे मार्गदर्शक सन्माननीय दिगंबर मामा यादव आपले या ठिकाणी आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. सर्व मान्यवरांचा महाराज इंगळे व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय हरिभक्त परायणकार भागवत महाराज चौरे त्याचबरोबर इतर सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन संपन्न होतं. अतिथी हे भगवंताचं रूप असतात म्हणून संत कबीर एका ठिकाणी असं म्हणून जातात भूख लगने से खाना खाना ये कृति है, भूख लगने से खाना खाना ये कृति है, भूख न लगने से भी खाना खाना ये प्रतिकृति है, मगर स्वयं भूखा रखे आए हुए अतिथि को खाना खिलाना ये तो भारतीय संस्कृती है. याच संस्कृतीचा धागा पकडून आजच्या कार्यक्रमाचे जे विचार मंचावरती उपस्थित झालेले भगवंताचे रूप असणारे अतिथींचा यथोचित मान सन्मान करणं त्यांचा गुणगौरव करणं हे कार्यक्रमाचं आद्य कर्तव्य समजून सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय हरिभक्त परायणकार भागवत महाराज चौरे यांचा यथोचित सन्मान दैनिक स्वाभिमानी छावाचे संपादक आमचे मार्गदर्शक सन्माननीय ज्ञानेश्वर मौली भगडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो. आंबेकर उर्फ अजरेकर पड धन्यवाद. यानंतर मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपविभागीय अधिकारी सन्माननीय राजश्री पाटील मॅडम यांचा सत्कार डॉक्टर पूनम दुधाळ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो. शिक्षक सोसायटीचे विद्यमान नूतन चेअरमन सन्माननीय संजय चेडकर गुरुजी यांचा सन्मान दैनिक स्वाभिमानी छावाचे कार्यकारी संपादक सन्माननीय महेशजी वाटाळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो. धन्यवाद. यानंतर येऊन मंगळवेढा सोलापूर जिल्ह्यामध्ये सहकाराची मुहूर्तमेळ समृद्ध करणारे धनश्री परिवाराचे संस्थापक सन्माननीय प्राध्यापक शिवाजीराव काळुंके सर यांचा सन्मान दैनिक स्वाभिमानी छावाचे उपसंपादक विजयजी भगडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो.
धन्यवाद. यांचा सन्मान मल्लिकार्जुन राजमाने यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो. शिक्षण विभाग माजी उपसभापती सन्माननीय हिरालालजी बागवान यांचा सन्मान आमचे मित्र वासुदेव जोशी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो. व्यक्तिमत्वाकडे बघितल्यानंतर नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व यांचा त्रिवेणी संगम काय असतो हे जाणवल्याशिवाय अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही असे मंगळा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन सन्माननीय सिद्धेश्वरजी अवतडे यांचा सन्मान युवा उद्योजक लहू ढगे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो. धन्यवाद. यानंतर मंगळा नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय प्रवीणजी चंकी खवतोडे यांचा सन्मान सन्माननीय धनंजय नांद्रेकर महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो. फ्लॅश माಡು लाईट घ्यायची उचड कमी झालं. दामाजी एक्सप्रेस असेल सुरुवातीपासून अगदी आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या सामाजिक भावनेतून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यामध्ये यांचा विशेष असा गुणगौरव या मंगळा तालुक्यातच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये केला जातो. याचाच एक भाग म्हणून आज मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या शिबिरासाठी आपली आरोग्य सेवा देण्यासाठी लायन्स आय हॉस्पिटल सांगली यांच्या वतीने उपस्थित झालेले डॉक्टर रियाज मुल्ला यांचा सन्मान दैनिक स्वाभिमानी छावाचे संस्थापक संपादक सन्माननीय ज्ञानेश्वर मौली भगळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतं. धन्यवाद. यानंतर त्यांच्या समवेत आलेले डॉक्टर महेंद्र लोंढे सर यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ विधिज्ञ स्तंभलेखक ऍडव्होकेट रमेश जोशी यांचा सन्मान रमेश माने बघून जावं तसं. धन्यवाद. मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपविभागीय अधिकारी डीवायएसपी मॅडम श्रीमती राजश्री पाटील यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना या ठिकाणी संबोधित करावे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच व्यासपीठाच्या समोर जे आज नेत्ररोग तपासणी शिबिरासाठी सुद्धा हजर झालेले आहेत असे सर्वजण मला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी भगरे साहेबांनी बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे अगोदर धन्यवाद देते. आणि म्हणजे 2 साप्ताहिक आल्यानंतर रोज बातम्या बघणं व्हायचं. एक तर दामाजी एक्सप्रेस आणि दुसरं स्वाभिमानी छावा. दामाजी एक्सप्रेस हे नाव आहे ते संत दामाजींमुळे वाटायचे की बाबा हा दामाजी संतांची भूमी आहे म्हणून दिलेलं आहे. पण स्वाभिमानी छावा हे नाव का दिलं हे माझा प्रश्न पहिल्यापासून आहे आणि तर नाव असं का दिलेलं आहे ह्याच्याबद्दल मी भगरे साहेबांना नंतर विचारेनच. पण युनिक नाव आहे स्वाभिमानी छावा. म्हणजे छावा आहे पण तो स्वाभिमानी एवढंच डोक्यात येतं. पण नाव देण्यामागचा काय अर्थ आहे हे त्यांनाच माहिती असेल. आणि नेहमी व्यवस्थित बातम्या देणारे म्हणजे कधी कुठली कॉन्ट्रोवर्सी असलेली बातमी सहसा मी आतापर्यंत तरी पाहिलेली नाहीये. दामाजी एक्सप्रेस असो स्वाभिमानी छावा असो त्यांचं वार्तांकन पण छान असतं. आणि पहिल्यांदा असं झालेलं आहे की मंगळवेढा मध्ये आल्यानंतर दैनिक जे आहेत ते स्थानिक दैनिकांची जास्त आवड आहे ह्या भागामध्ये. म्हणजे मी अभ्यास करताना पण पाहिलेलं आहे की लोकसत्ता, पुढारी, सकाळ, लोकमत हे वृत्तपत्र सगळीकडे चालतात असं माहिती होतं. पण प्रॉपर मंगळवेढ्यात आल्यानंतर कळलं की ह्या दैनिकांना खूप जास्त महत्व आहे आणि लोक ती वाचतात. ह्याबद्दल फार कौतुक आहे मला. आणि इथं बघायला गेलं तर मी अजून संख्या बघितली नाही
म्हणजे त्याच्यातून आपला किती फायदा आहे हे फार कुणी न बघता स्वतःहून एक आवड आहे म्हणून वार्तांकन चालतं, ते सुद्धा खूप कौतुकास्पद आहे. आणि नेहमी त्यांचं सहकार्य असतं आमच्या पोलीस डिपार्टमेंटला. तर पोलीस प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून पण मी परत एकदा दामाजी एक्सप्रेस आणि स्वाभिमानी छावाला धन्यवाद देते. आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आज स्वाभिमानी छावा दैनिकाला 5 वर्ष पूर्ण होत आहेत आणि असंच निरंतर त्यांचं काम चालत राहो. आणि त्यांना ह्या सर्व वाटचालीसाठी माझ्याकडून आणि आमच्या पोलीस विभागाकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मॅडम, दैनिक स्वाभिमानी छावाला स्वाभिमानी हे नाव का दिलं याबद्दल मी सुद्धा अनभिज्ञ आहे. परंतु पत्रकार क्षेत्रामध्ये कार्य करत असताना स्वाभिमान लहान ठेवून चालत नाही. केवळ याच प्रांजळ उद्देशाने स्वाभिमानी छावाचं नाव दिलं असेल असं मला तरी वाटतं. यानंतर ज्येष्ठ शिक्षक नेते सन्माननीय संजय चळीकर गुरुजींना विनंती करतो की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करा. दैनिक स्वाभिमानी छावा 5वा वर्धापन दिन आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिर आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि सन्माननीय सभागृह, सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक आणि सर्व वारकरी मंडळी, प्रथमतः सर्वांना नमस्कार करतो. या कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन आणि संयोजन आज अनंत चतुर्दशी, गणरायाचे विसर्जन आणि त्या दिवशी एका चांगल्या शुभमुहूर्तावर आमच्या जिल्हा शिक्षक सोसायटीच्या या सभागृहामध्ये हा कार्यक्रम होतोय. आपल्या मंगळवेढ्याच्या दृष्टिकोनातून ही एक आनंदाची, अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे. कारण अनेक वृत्तपत्र, जिल्हा दैनिक आपण वाचतोय. आता मॅडमनी सांगितलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मंगळवेढा ही जशी संतांची भूमी आहे तशी ही पत्रकारांची भूमी म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही सर. कारण 5व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं नेत्र तपासणी शिबिर आणि गुणवंतांचा सत्कार, एक दूध शर्करा योग आज ज्ञानेश्वर भगवे माऊलींनी घडवून आणलेला आहे. एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेत आहेत आणि त्या कार्यक्रमाला या आपल्या महाराष्ट्रामध्ये दामाजी पंतांची, संतांची भूमी आहे आणि महाराज मंडळींच्या शुभ हस्ते गुणवंतांचा सत्कार होतोय. निश्चित या ठिकाणी सत्कार झाल्यानंतर त्या गुणवंतांचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि मंगळवेढ्यामध्ये उद्याच्या भविष्यातील ते एक चांगल्या पद्धतीचे आदर्श नागरिक घडणार आहे. या ठिकाणी डॉक्टर पूनम दुधाळ, आमचे सहकारी मित्र रमेश दुधाळ यांची कन्या, ती सध्या मरोडे PSC ला काम करते, प्रॅक्टिस करते आणि ती पुढे भविष्यात MD होणार आहे. कालच त्या दोघांनी माझा घरी येऊन चेअरमन झाल्याबद्दल सत्कार केला. सत्कार केल्यानंतर एक जबाबदारी वाढते, ऊर्जा वाढते, वकील साहेब उत्साह वाढतोय. निश्चितच ज्ञानेश्वर भगरे आणि त्यांचे सहकारी प्रत्येक वर्षी वर्धापन दिनाच्या निमित्तानं दिगंबर भगरे दामाजी एक्सप्रेसच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी घेत आहेत. शिक्षकांचा सत्कार करतात, अभियंत्यांचा सत्कार करतात, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतात. वृत्तपत्र चालवणं म्हणजे फक्त जाहिराती गोळा करणं, बातम्या देणं एवढ्या पुरतं सीमित न राहता जे जे काय मंगळवेढ्यामध्ये चांगलं घडतंय त्यांच्या कौतुकाची पाठीवर थाप टाकायची, त्यांना प्रेरणा द्यायची, त्यांचा काम करण्याचा उत्साह वाढवायचा, एक चांगल्या पद्धतीचं काम करताय. अतिशय स्तुत्य उपक्रम स्वाभिमानी छावानं वर्धापन दिनाच्या निमित्तानं घेतलेला आहे. निश्चित सर्व या मान्यवरांच्या वतीनं मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद देतो. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. अशाच पद्धतीचं चांगलं काम आपल्या हातून व्हावं अशी एक सदिच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. आज अनंत चतुर्दशी आहे, सर्वांना अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. गणरायानं जे कोरोनाचं संकट आहे ते लवकरात लवकर दूर करावं, विघ्न दूर करावं आणि आमच्या शिक्षकांची अतिशय प्रामाणिक अशी भावना लवकरात लवकर शाळा कशा सुरू होता येतील, शाळा सुरू झाल्या पाहिजे मित्रांनो. कारण पुढची जी पिढी आहे, पुढची पिढी जर घडवायची असेल तर ऑनलाईन शिक्षण फार मर्यादा पडतात ऑनलाईन शिक्षणाला. या ठिकाणी इथं नगरसेवक आहेत, सर्व मान्यवर आहेत, तर शाळा कशा सुरू करता येतील. कारण या ठिकाणी मी आवडून एका गोष्टीचा उल्लेख करेन. सांगली जिल्हा परिषदेनं ठराव केला, शिक्षण समितीनं सांगली जिल्ह्यामध्ये शाळा सुरू झालेल्या आहेत. आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि आपल्या नगरपालिकेमध्ये असा ठराव करून शाळा लवकरात लवकर सुरू व्हाव्यात या
एका गोष्टीचा आवडून या ठिकाणी उल्लेख करेन. अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला, या ठिकाणी बोलावून या ठिकाणी मान सन्मान केला, त्याबद्दल संयोजकांना माऊलींना विशेषतः धन्यवाद देतो आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि तत्पूर्वी या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दामशनगर चे संस्थापक गुरुवर्य प्रकाश जडेसर सर्व त्यांच्या समेत आलेले महाराष्ट्र राज्य नृत्य समितीचे कार्याध्यक्ष प्राध्यापक गिरीराज वाकळे सर आपले या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करून यानंतर सन्माननीय काळुके सरांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमात शुभेच्छा द्याव्या. पाचव्या स्वाभिमानी छावा या दैनिकाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हा जो अतिशय छोटेखानी पण खूप सुंदर सोहळा जो आयोजित केलेला आहे या प्रसंगी मी मनापासून या दैनिक छावा असेल दामाजी एक्सप्रेस असेल या दोन्ही परिवाराला मी मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे खूप दिवसापासून मी आपलं त्या दोघांचं नाव ऐकत होतो. मला जरा ऐकायचं आहे म्हणून म्हणलं बाकी कोणी न बोलता म्हणजे मला योगार नाही कोणा दोघाला ऐकायचं पण म्हणजे नाव असं माऊलीचे कोटी साहेब कौतुक आहे. त्याची टीम सगळीकडे एकच असते. मेहरबानी आमच्या महाराजाला त्याला पत्रकार करून कारण मी जास्त त्यांच्या संपर्कात असतो कारण भजनाचं वारकरी संप्रदायाचे आम्ही आणि त्यातल्या त्यात मराठीचे प्राध्यापक आम्ही दोघेही मराठीचे प्राध्यापक असल्यामुळं तुकोबा ज्ञानोबा हे जवळून आपले दैवत आहे. भजन वर्षातून एक दिवस आमच्या मळ्यात असतं तर मावळीची ही टीम असते. म्हणजे सगळीकडे ही मंडळी इतक्या प्रेमाने एकत्रित येत आहेत. म्हणजे आज दैनिक स्वाभिमानी छावाचा 5वा वर्धापन दिन आहे हे सगळे आणि त्यांना मान सुद्धा त्यांना देण्यास म्हणजे तुझं माऊली कौतुक हीच वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. ती शिकवण आचरणात व्यावहारिक जगात तो आणतोय त्याबद्दल तुझं कौतुक. आणि सातपुते मॅडम जे विचार व्यक्त केले त्याच्याशी मी सहमत आहे. दोन्ही वर्तमानपत्र स्वभावात दिगंबरच्या आक्रमकता आहे पण वर्तमानपत्रामध्ये ती संयम ठेवतो हे त्याचं कौतुक. पण तू मुळातच संयमी असल्यामुळं तुझ्या दैनिक त्या छाव्याच्या जेव्हा तयार असतात जयकर गुरुजींनी पण सांगितलं की अत्यंत संयमाने तो हे वर्तमानपत्र चालवतोय आणि ही काळाची गरज आहे. कारण भरत बातमी एखादी देऊन लगेच त्याला प्रसिद्धी मिळवून ते फार काळ टिकत नसतं. आम्ही पंढरपूरला कॉलेजला शिकायला असताना स्टँडवर सकाळ संध्याकाळ डबे ठेवायला आणि आणायला जायचं पण तिथे एक असा विक्रेता होता त्या वर्तमानपत्राची कुठली तरी एक ओळ घेणार तो असे घडत आणि इतकी त्याची जाहिरात करायचं त्यामुळे सगळं गट्टाचे गट्टा खपायचा पेपरचा. म्हणजे एक विक्रेत्याला म्हणा किंवा असे काहीतरी असतं. पण तुझं कौतुक आहे की तू अत्यंत संयमाने हे वर्तमानपत्र चालवतोस आणि विशेष म्हणजे तुझे सगळे पत्रकार तुझे सगळे सहकार गणेश सर समोर आहेत किंवा ही सगळी जाधव सर आहेत ही नेहमी तुमच्या दिगंबर बरोबर आणि तुमच्या बरोबर असणारी ही सगळी मंडळी ही विचारवंतांची पुन्हा एक तुझी चांगली मैफिल आहे आणि त्या सगळ्याचे विचार या त्याच्या वर्तमानपत्रातून व्यक्त होतात. ही अशी आणखी चांगली मंडळी आहेत त्याच्या पतीची. त्यामुळं युवा उद्योजक आहेत ते सगळे तुझ्या बरोबर. त्यामुळे तुझं पुन्हा एकदा मनापासून कौतुक. तुला मनापासून खूप खूप शुभेच्छा तुझ्या दैनिका. धन्यवाद सर. यानंतर सन्माननीय सरकार महोदय सिद्धेश्वर जावतडे यांना विनंती करतो की सदर कार्यक्रमास आपण शुभेच्छा द्याव्या. छावाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त इथं उपस्थित असणारे
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय हबप सुधाकर महाराज इंगळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष हबप भागवत महाराज चौरे, प्रमुख अतिथी सुधाकर महाराज इंगळे व सर्व माझे मार्गदर्शक, ज्येष्ठ व्यासपीठ, समोर उपस्थित असलेले सर्व नागरिक. खरं तर इथे एवढे ज्येष्ठ आहेत, त्यांना मार्गदर्शन करण्याइतका मी एवढा अनुभवी नाही. त्यामुळं मी फक्त या वर्धापन दिनानिमित्त एवढंच सांगतो की पहिल्यांदा कसं व्हायचं, सकाळी पेपर आल्यानंतर चहा बरोबर पेपर लागायचा. पण आता यांनी अशी व्यवस्था केली आहे, रात्री झोपतानाच पेपर वाचून आम्ही झोपतो उद्याला. एवढी चांगली व्यवस्था यांची आहे. आणि यांच्या पुढील वाटचालीस अवताडे परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हरिभक्त पारायणकार सुधाकर महाराज इंगळे यांना विनंती करतो की आपण आपल्या अमोघ वाणी वक्तृत्वातून या ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्म परमात्मा पांडुरंगाच्या चरणी अनंत कोटी प्रणाम करून संत दामाजी महाराज व मंगळवेढ्यामध्ये होऊन गेलेल्या सर्व संतांना विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी दैनिक स्वाभिमाना छावाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सन्माननीय ज्ञानेश्वर माऊली वगैरे आणि त्यांचे सर्व सहकारी व या वृत्तपत्राला सर्वप्रथम मी हार्दिक शुभेच्छा देतो. आपण आतापर्यंत जी वाटचाल केली त्या वाटचालीतून आजच्या या वर्धापनाच्या निमित्ताने जो कार्यक्रम आयोजित केला, मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर व गुणवंतांचा सत्कार समारंभ, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय हरिभक्तीपरायण भागवत महाराज चौरे महाराज पंढरपूर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, त्याच पद्धतीनं या कार्यक्रमासाठी वारकरी मंडळाचे मंगळवेढ्याचे शहराध्यक्ष उपाध्यक्ष आदरणीय नांद्रेकर महाराज, त्याच पद्धतीनं या दैनिकाचे ज्ञानेश्वर माऊली वगैरे कार्यकारी संपादक महेशजी वठारे, सर्वच उपसंपादक व यामध्ये कार्य करणारी पत्रकार मंडळी, उपस्थित सर्वच बंधू आणि भगिनी, आज कार्यक्रम अतिशय चांगला आणि स्तुत्य असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आता माझ्या समोर प्रश्न आहे की मी दैनिकाबद्दल बोलावं, वर्धापनाबद्दल बोलावं का नेत्र शिबिराबद्दल बोलावं. 3 मुद्दे समोर आहेत. त्यात पुन्हा चौथा मुद्दा घ्यायचाच झाला तर अनंत चतुर्दशीचा गणेश विसर्जनाचा मुद्दा आहे. आणि यामध्ये मोफत नेत्ररोग तपासणीचं आयोजन वृत्तपत्राच्या माध्यमातून होत आहे. ही एक आता सध्याची अतिशय मोठी अशी बाब, जमेची बाब आहे. कारण आपल्या प्रत्येकाला जी इंद्रिय दिलेली आहे त्याच्याद्वारे ज्ञान प्राप्त करण्याचं ईश्वरानं आपल्याला एक मोठं देण दिलेलं आहे. यामध्ये नेत्राद्वारे आपण जगातल्या सगळ्याच आकारवान वस्तूला पाहतो, पण पाहण्यासाठी विशिष्ट कालावधी दिलेला आहे. तो कालावधी संपायला लागला की आपल्याला चष्मा लागतो. चष्मा हा कधी लागतो तर दृष्टी कमी झाल्यानंतर चष्मा लागतो. म्हणजेच आपल्याला डोळे सुचवत असतात की तुमची दृष्टी आता कमी व्हायला लागलेली आहे. पूर्ण दृष्टी जाण्या अगोदर तुम्ही वाचन करून घ्या, पारायण करून घ्या, ग्रंथाचा अभ्यास करून घ्या, असं आपल्याला नेत्र सुचवत असतात. आणि यामध्ये विज्ञानाने प्रगती केली आणि या 50% कमी झालेल्या दृष्टीला पुन्हा वाढ करण्यासाठी नेत्रामध्ये संशोधन करून विज्ञानाने त्याला आणखीन तो चष्मा, त्याचा नंबर कसा कमी करता येईल
ज्यांना मोतीबिंदू झाला असेल किंवा अन्य काही डोळ्यामध्ये आजार झाले असतील तर ते घालवून पुन्हा आपले डोळे पूर्ववत करण्याचा विचार विज्ञानानं संशोधनातून मांडला आणि आपल्याला डोळे व्यवस्थित करून देण्याचा प्रयत्न विज्ञानाने सुरू केला. पण डोळे व्यवस्थित केले जातात ते कशासाठी? डोळे मोठे करून दुसऱ्यांना बघण्यासाठी नव्हे, तर आपल्याला डोळे व्यवस्थित करून दिले जातात ते वाचन करण्यासाठी. मग आपण काय वाचावं? आपल्या प्रत्येकाला वृत्तपत्र वाचायची सवय लागलेली आहे आणि ती वृत्तपत्र वाचायची सवय का लागली? आपल्या परिसरातली सगळी माहिती आपल्याला संकलित करता येते आणि संकलित करून वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्या समोर पोहोचवली जाते. वाचन करावं याच्यासाठी डोळे दिले, पण वाचल्यानंतर दृष्टीमध्ये बदल कसा करावा हे वृत्तपत्रातून जर आपल्याला पोच करायचं असेल तर त्याच्यासाठी विचारच मांडावे लागतात. बातमी जशी तशी देणं आणि विचार मांडणं यामध्ये फरक आहे. वृत्तपत्रातून काही सांस्कृतिक संस्कारिक असे लेख समाजासमोर जातात आणि त्या माध्यमातून दृष्टिकोन बदलतो. नेत्र तपासणीतून दृष्टी कळते, औषधाद्वारे दृष्टीत सुधारणा करता येते, पण औषधातून दृष्टिकोन तयार करता येत नाही. तो दृष्टिकोन तयार करायचा असेल तर त्याला विचार संस्कारच आवश्यक असतात आणि ते विचार संस्कार देण्याचं मोठं व्यासपीठ म्हणजे कीर्तन प्रवचन आहे. कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाजाला विचार दिले जातात, समाज मनावर संस्कार केले जातात. पण हे समाज मनावर संस्कार करण्यासाठी वृत्तपत्र हे सुद्धा एक मोठं माध्यम आहे. मला याच्या सुरुवातीलाच माऊलींनी उद्घाटनाच्या वेळेला पहिल्याच वर्षी बोलावलं होतं, पण माझ्या व्यक्तिगत अडचणीमुळे मी त्यावेळी येऊ शकलो नाही आणि सहज बोलत असताना माऊलींनी मला सांगितलं की वृत्तपत्रातून तुम्ही काय देऊ शकता. आता दररोज लिखाण करणं मला त्यावेळेला जड होतं, कारण कीर्तनं खूप असतात, मला प्रवास खूप असतो महाराष्ट्रामध्ये आणि मग त्यानुसार आपण जर काही लिहायचं म्हटलं तर त्याला मर्यादा येतात आणि घाईघाईमध्ये लिहायचं म्हटलं तर एखादा लेख आपण शक्य तो होऊ शकतो. पण सातत्याच्या लिखाणासाठी मी त्यांना एक नियोजन सांगितलं. माझ्याकडे मी पाठीमागं एका वृत्तपत्रामध्ये 98 साली 365 अभंग दररोज वृत्तपत्रातून अर्थ भावार्थ याच्या सहित देत होतो एक वर्षभर. त्याचं पुस्तक संग्रह करून आपण प्रकाशन केलं आणि ते मी माऊलीला देऊन सांगितलं की दररोज एक अभंग, त्यातल्या अवघड शब्दाचा भावार्थ आणि त्याचं विवरण अशा पद्धतीने तुम्ही दररोज एक अभंग देऊ शकत असाल तर मी तुम्हाला पुस्तक देतो. आणि ते दिल्यानंतर त्यांनी पुन्हा ते वर्षभर आपल्या वृत्तपत्रातून सर्वांपर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला. वृत्तपत्राच्या माध्यमातून आपण संस्कार देऊ शकतो याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणजे माऊली आहे. प्रत्यक्ष मी त्यांच्याकडे न येता सुद्धा त्यांनी ते पुस्तक उपलब्ध केलं, समाजासमोर विचार घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला. आत्ताच्या काळातली पत्रकारिता बोलण्यासारखी आहे का? इथून पुढे आपल्याला जावं लागतं, कारण आता टीआरपी साठी वृत्तपत्र आहे का समाज घडवण्यासाठी वृत्तपत्र आहे? आता बोलत असताना एका वक्त्याने सांगितलं की आपला पेपर समाजासमोर जावा, एखादी भडक बातमी जावी आणि म्हणून आपण वृत्तपत्रातून ती बातमी द्यायची आहे, प्रसिद्धीसाठी बातमी द्यायची का समाज घडवण्यासाठी बातमी द्यायची? हा विचार स्वाभिमानी छावा आणि दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या माध्यमातून हे काम चालत असतं. हे मी सोलापुरात राहून सुद्धा पाहत आलोय. याच्याशिवाय इथला वेगळा ठसा भगरे बंधूंनी या ठिकाणी मंगळवेढ्यामध्ये निर्माण केलेला आहे. कारण एक पत्रकार निर्माण होणं कठीण असतं, त्यांनी मंगळवेढ्यामध्ये वृत्तपत्रच तयार केलेली आहे. मग त्या एका वृत्तपत्राला किती पत्रकार लागतात? तर इतर असे धरून विचार केला तर तालुक्याच्या ठिकाणी राज्य लेवलला ज्या पद्धतीनं पत्रकारांच्या अनुषंगानं काम चालतं ते मंगळवेढा तालुक्यामध्ये निर्माण करण्यातलं मोठं योगदान कोणाचं म्हणावं लागेल तर भगरे बंधूंचं आपल्याला नाव आवर्जून इथं घ्यावं लागतं. कारण त्यांनी वृत्तपत्राची बांधिलकी जोपासत असताना आपली समाजामध्ये आपलं काय योगदान आहे, आपली समाजातली बांधिलकी काय आहे, आपण एक समाजातला घटक असताना आपल्याला समाजाला काय द्यायचं आहे. व्यक्तिगत मनुष्य ज्या वेळेला पत्रकार होतो त्यावेळेला पत्रकाराची कर्तव्य वेगळी असतात आणि मनुष्याची कर्तव्य वेगळी असतात आणि हे दोन्हीची सांगड घालून समाजामध्ये जाणं हे खूप कठीण असतं.
आणि ते या दोन बंधूंकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की पत्रकार व्हायचं असेल तर कसा व्हावा, तर भगरेल सारखा व्हावा असं आपल्याला मंगळवेढ्यामध्ये नक्की म्हणावं लागतं. कारण आमच्याकडे असं म्हटलं जातं कीर्तनकार व्हावं, प्रवचनकार व्हावं. अलीकडच्या काळात हे खूप सोपं झालेलं आहे. आम्हाला 2 अभंग पाठ झाले, थोडं बोलायला यायला लागलं की आम्ही कीर्तनकार प्रवचनकार होतो. नक्की व्हावं. नवीन कीर्तनकारांचं आपण नक्की स्वागत करू, करावं सुद्धा. पण पूर्वी फडावर अशी पद्धत होती, मी ऐकलेली आहे. विनेकऱ्याच्या बाजूला उभा राहायचं असेल तर 1000 अभंग पाठ असावे लागायचे. विनेकऱ्याच्या बाजूला उभारून टाळ घेण्यासाठी 1000 अभंग पाठ करायचे. तर कीर्तनकार व्हायसाठी काय करावं लागेल हे पुन्हा वेगळं चिंतन आहे. मी आता त्यात तुमचा सगळ्याचा वेळ खर्च करत नाही. यातून मला सांगायचंय की जसं कीर्तनकार प्रवचनकार होणं अवघड आहे, तसं पत्रकार होणं सुद्धा खूप अवघड आहे. कारण पत्रकार हा समाजसेवेतला अतिशय महत्वाचा घटक आहे. मी 98 सालापासून या चळवळीमध्ये आहे, या प्रवाहामध्ये आहे. आणि त्यावेळेपासून दररोज सलग सकाळी वेगळं प्रवचन, संध्याकाळी वेगळं प्रवचन, असं सलग 6 वर्ष स्थानिक चॅनलला वृत्तदर्शन नावाच्या वाहिनीवर 2003 पर्यंत प्रवचनं दिली. आणि त्यानंतर तिथंच बिना मानधनाचा चॅनल प्रमुख झालो. आणि तिथून पुढं 2007 पर्यंत मी बिना मानधनाचा का म्हटलं तर मला फक्त समाजात जागृती करायची म्हणून मी या क्षेत्रात काम करत आलोय आतापर्यंत. आणि त्यामुळं 2003 पासून 2007 पर्यंत स्वतंत्र पूर्ण सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमाचं नवीन चॅनल सुरू करून आत्ताचं आपलं युट्यूब चॅनल खूप चांगलं आहे. दिवसभरात एक जरी बातमी टाकली तरी चालतं, पण केबलवर असं चालत नाही. दररोज नवीन कार्यक्रम द्यावा लागतो, 24 तास नवीन कार्यक्रम द्यावा लागतो. आणि त्यावेळेला सगळ्या धर्माचे कार्यक्रम आपण समाजासमोर या माध्यमातून घेऊन जात असताना सांस्कृतिक चॅनल चालवता येतं हे आम्ही सोलापुरामध्ये सिद्ध करून दाखवलं. मला यातून काय सांगायचंय की पत्रकार होणं खूप कठीण आहे, अवघड आहे. खऱ्या अर्थानं पत्रकाराचा आदर्श आपण या माध्यमातून इथं उभा करताय. आणि यामध्ये आपण आज नेत्र रोग तपासणी शिबिर आयोजित करून आपण वृत्तपत्राच्या माध्यमातून दृष्टिकोन ही तयार करताय. आणि या शिबिराच्या माध्यमातून नेत्र दुरुस्ती करण्याचा प्रयत्न सुद्धा करताय. आणि हे दोन्ही सुद्धा दृष्टी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून निर्माण करून देत असताना ज्यांची दृष्टी चांगली झाली त्यांना गुणवंत म्हटलं जातं. अशा गुणवंताचाही आपण इथं सत्कार आयोजित करताय. कारण गुणाचा सन्मान हा समाजाचा सन्मान असतो. कारण अशा गुणवान मंडळींमुळे समाज घडतो, समाजामुळे देश घडत असतो. आणि देशासाठी गुणवंतांचा सन्मान हा प्रेरणादायी असतो. म्हणून गुणवंतांचा सत्कार आपण इथं आयोजित केला, त्याबद्दल सुद्धा आपलं विशेषत्वाने मी अभिनंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भागवत महाराज यांची माझी खूप वर्षापासूनची मैत्री आहे. बंधुवत ते प्रेम करतायत. आणि तेही आज इथे येणार आहेत म्हटल्यानंतर मला खूप समाधान वाटलं, बरं वाटलं. आपल्या जवळच पंढरपूर आहे. आपल्या सर्वांचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारं पंढरपूर. पंढरपुरातला महत्वाचा असा अधिष्ठान म्हणून आपण पांडुरंगाकडे पाहतो. भागवत महाराजांच्या रूपाने प्रत्यक्षात पांडुरंग दामाजी महाराजांच्या भेटीला आज इथं आले. अशाच भावनेतून आजच्या या आपल्या दैनिक स्वाभिमानी छावाला त्यांचाही आशीर्वाद या माध्यमातून आपल्याला मिळालेला. इथं मला बोलण्याची संधी दिली, सन्मान केला, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आणि मी माझं मनोगत पूर्ण करतो. धन्यवाद. आपल्या पूर्व नियोजित कार्यक्रमासाठी सन्माननीय सिद्धेश्वर अवतडे या ठिकाणी जात आहेत. तर सदर कार्यक्रमाचे मुख्य प्रवर्तक संपादक ज्ञानेश्वर मौरी भगरे यांचा सन्मान अवताडी परिवाराच्या वतीने सन्माननीय सरकार महोदय यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो. संत दामाजी पंतांच्या चोखोबरांच्या पावनभूमीमध्ये दैनिक स्वाभिमानी परिवार, स्वाभिमानी छावा या दैनिक
वृत्तपत्राच्या 5व्या वर्धमान दिनाच्या निमित्तानं आयोजित या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय भागवताचार्य, महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तिमत्व, ज्यांना नुकतंच पंढरी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, ते अखिल भाविक वारकरी मंडळाचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुधाकरजी महाराज इंगळे महाराज, या छावा दैनिकाचे संस्थापक संपादक माऊली महाराज भगरे, उपसंपादक कार्यकारी संपादक महेशजी वाठारे, उपसंपादक विजय भगरे, लहू ढगे, उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, समोर बसलेली पत्रकार मंडळी, या बाजूला बसलेली सर्व भाविक मंडळाचे पदाधिकारी, मल्लिकार्जुन महाराज, ठोकरे महाराज, हे सर्व महाराज मंडळी, पत्रकार मंडळी, अतिशय स्तुत्य असा उपक्रम या छावा परिवारानं आयोजित केलेला आहे. मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर आणि गुणवंताचा सत्कार हे पाहायला भेटत नाही, असं शक्यतो कोणी करत नाही. कारण नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित करणं ही सोपी गोष्ट नाही, सहजासहजी कोणी करत नाही. परंतु या परिवारानं, या दैनिक स्वाभिमानी छावा परिवारानं याचं नियोजन केलं. निश्चितच याच्या पाठीमागं आध्यात्मिक पार्श्वभूमी असल्यामुळं, माऊली त्यामध्ये असल्यामुळं, माऊली भाविक मंडळाचे जिल्हाध्यक्ष आहेत पंढरपूर विभागाचे, सतत या परिवारानं, मग एका वक्त्याने उल्लेख केला की ही टीम सगळी बरोबर असते, त्याचं कारणच आहे आध्यात्मिक परिवार जोडलेला जो व्यक्तिमत्व आहे ते इतर कुठेही बाजूला जात नाही, सगळे एकत्रच राहतात, एकत्र राहण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात आणि सगळेजण राहतात. निश्चितच या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. अतिशय स्तुत्य असा उपक्रम आयोजन केलं आणि पुन्हा मागही असंच माऊली आयोजन करतात, कार्यक्रमाचे खूप चांगलं करतात. पेपरच्या माध्यमातून पेपर सर्वांना मोबाईलवरती देणं, प्रत्यक्षात पेपर पोच होणं, या गोष्टी त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने घडतात. बातम्याही चांगल्या पद्धतीच्या असतात, स्फोटक नसतात, जेणेकरून आग लागेल असा काही कधी प्रकार दिसत नाही. नाहीतर आपल्या 2 मिनिटाच्या याच्यासाठी बाकीच्या गोष्टी घडू नये याची दक्षता खूप घेतलेली असते आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन पेपरचं असतं. जसं महाराजांनी सांगितलं की आध्यात्मिक पेपरमध्ये, या पेपरमध्ये सुद्धा अभंग, त्याचा भावार्थ, अवघड अभंगाचा सुद्धा अर्थ, असं एक वर्षभर त्यांनी चालू ठेवलं. तेही पुढेही चालू ठेवतील, कारण महाराजांचं भांडवल खूप आहे महाराजांच्याकडे आध्यात्मिक. कोणत्याही विषयावरती त्यांना बोलायला सांगितलं तर ते बोलू शकतात, कारण निस्पृह व्यक्तिमत्व आहे, निरपेक्ष वृत्तीला राहणारं हे व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांच्या मौली त्या पद्धतीनं त्या परिवारात, आम्ही सगळे एका परिवारातलेच आहोत आणि खूप चांगलं नियोजन केलं, म्हणून या परिवाराला मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर आम्हाला इथं बोलवलं, आमचा सन्मान केला, आम्हाला अध्यक्षस्थान स्वीकारायला संधी दिली, म्हणून या परिवाराला, सर्व या टीमला, माऊलींच्या मी धन्यवाद देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण. या ठिकाणी संपूर्ण होतोय, ज्या गुणवंतांचा सत्कार समारंभ या ठिकाणी संपूर्ण होतोय, अशा गुणवंतांकडे बघितल्यानंतर एवढंच म्हणावंसं वाटतं, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, उड़ान तो सिर्फ हौसलों से होती है. असा हौसला बुलंद ठेवून या ठिकाणी विविध विद्यार्थ्यांनी अनेक क्षेत्रामध्ये यश संपादित केलंय. त्यामध्ये सर्वप्रथम डॉक्टर सुयश हनुमंत धावणे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. तर डॉक्टर साहेबांना विनंती आहे की आपल्या आईवडिलांसमवेत आपण विचारमंचाच्या समोर येऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते या सन्मानाचा स्वीकार करावा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी इंगळे महाराज व समंत धावणे.
दैनिक स्वागत करतो की आपण सिव्हिल इंजिनिअरिंग या फॅकल्टी मधून यश प्राप्त केले त्याबद्दल आपला सन्मान चौरे महाराजांच्या शोभास या ठिकाणी संपन्न होतो. कुमारी ऐश्वर्या लोकरे या गुणवंत विद्यार्थिनीनं याच वर्षी सिव्हिल इंजिनिअरिंग सारख्या डिपार्टमेंट मधून यश संपादित करून आपल्या परिवाराचा समाजाचा त्याचबरोबर आपल्या भूमीमध्ये आपल्या आरोग्य सेवा देणारे डॉक्टर सागर सचिंद्र वेंकी यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. ते सध्या कर्तव्यावरती असल्यामुळं त्यांचे पिताश्री सन्माननीय वेंकी सरांना विनंती करतो की आपण या सन्मानाचा या ठिकाणी इंगळे महाराजांच्या शोभाचे स्वीकार करावा. या दत्तो त्याचबरोबर अर्थो MS डॉक्टर विजयसिंह दत्तो या दोन बंधूंचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. तर प्राध्यापक DK दत्तो सरांना विनंती करतो की या सन्मानाचा आपण या ठिकाणी स्वीकार करावा. या ठिकाणी त्यांचे उपस्थित माता पिता यांना विनंती करतो की आपण आपल्या या सिद्धेश्वरच्या अवतडे मालक यांना विनंती आहे की आपण आपल्या शोभास्ते या ज्येष्ठ माता पित्यांचा सन्मान करावा. उपस्थितांना विनंती आहे की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा अशा पुत्रांना घडवणाऱ्या या माता पित्यांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवाव्या जेणेकरून उपस्थित सर्वांना याची एक विशिष्ट प्रकारची प्रेरणा मिळेल. धन्यवाद. यानंतर सन्माननीय जडेसर वापरे सरांना विनंती की कृपया आपण विचार मंचाच्या समोर यावं. यानंतर पुढची सत्कार मूर्ती आहे डॉक्टर जयदिनी या ठिकाणी तिच्याही माता पित्यांना विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर यावं. डॉक्टर स्वप्नाली मोडमाले. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणून जातात, ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणारे आपले पिता आणि त्यांच्या पोटाला आलेली एक गुणवंत विद्यार्थिनी म्हणजे डॉक्टर पूनम रमेश दुधाळ MBBS सारखी अत्यंत प्रतिष्ठित आरोग्याची पदवी संपादित केलेल्या या गुणवंत विद्यार्थीचा सन्मान ज्येष्ठ शिक्षक नेते सन्माननीय संजय चळीकर गुरुजी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. त्याचबरोबर गुरुजींचा सन्मान या ठिकाणी करावा. कृपया विचार मंचाच्या समोर यावं. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचा दुसरा सेक्शन म्हणजे नेत्ररोग तपासणी शिबिर या मशीनचं उद्घाटन आपण आपल्या शुभास्ते करावं अशी मी या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो. महेश वठारे यांचा सन्मान या ठिकाणी